सर बोर्ड दिसतोय का क्लिअर? Yes, दिसतोय. Good morning, students. My name is Pranav Kukne. I am the student of Acharya Academy, Baramati. I am currently in 10th standard. Today, on the occasion of Teachers' Day, I am going to explain the topic sets. Let's study. सेट्स म्हणजे काय? आपण बघतो सेट्स. ओके ठीक आहे बस 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 तुझ्याकडे घे जरा असं कॅमेरा. बस कसं घे जरा, ते सेट्स वगैरे दिसत नाही. ओके आता दिसतंय? येस. थँक्यू. तर आज आपण सेट्स म्हणजे काय शिकणार आहे. सेट्स म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर फुले, फुलांचा जो बंच असतो त्याला आपण म्हणजे मराठीत म्हणायचं झालं तर फुलांचा गुच्छ म्हणतो आपण. तसंच आपण गणितामध्ये शिकणार आहोत सेट्स. सेट्स म्हणजे द कलेक्शन ऑफ वेल डिफाईन ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज सेट. म्हणजे एखाद्या गोष्टीचं कलेक्शन त्याला आपण सेट्स म्हणतो. मॅथ्स मध्ये त्याच्या मेथड्स आहेत वेगवेगळ्या की आपण सेट्स कसे लिहायचे. त्यातील फर्स्ट मेथड आहे लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. ही मेथड लिहिताना आपण ब्रॅकेट हे कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहितो आपण ते एलिमेंट्स किंवा आपण त्याला मेंबर्स म्हणू शकतो. हे जे ब्रॅकेटच्या आतमध्ये असतात त्याला एलिमेंट्स किंवा मेंबर्स म्हणतो आपण. आणि जे ब्रॅकेटचं नाव असतं ते नेहमी आपण कॅपिटल मध्ये लिहायचं. कॅपिटल A to Z पर्यंत कोणतंही लेटर फक्त कॅपिटल मध्ये लिहायचं. आणि आतमधले जर का एखादा क्वेश्चन गिव्हन असेल, समजा इंडिया असं जर का क्वेश्चन असेल तर ह्यातले म्हणजे क्वेश्चन मध्ये जसं लेटर दिलं आहे तसे एलिमेंट्स आतमध्ये घ्यायचे आपण ब्रॅकेट मध्ये. आता लिस्टिंग मेथडचं एक एक्झाम्पल बघू आपण. ए हा सेट आहे, त्यात किती 2 3 4 म्हणजे 1 to 10च्या बिटवीनचे नंबर्स आहेत. दुसरं घ्यायचं झालं तर एन हा सेट आहे नॅचरल नंबर्सचा. नॅचरल नंबर्स म्हणजे 1, 2, 3 अप टू इन्फिनिटी येणार. हा झाला नॅचरल नंबरचा सेट. कुणाला काही प्रश्न आहे का याच्यावर? काही समजलं नाही असं त्या टॉपिक वर, मेथड्स मध्ये फर्स्ट मेथड वर? एनीवन हॅव डाऊट? नाही ना? आता नेक्स्ट मेथड आहे रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. म्हणजे दोन्ही पैकी आपण दोन्ही नाव आहेत त्याला. एक तर आपण रूल मेथड म्हणू शकतो किंवा सेट बिल्डर फॉर्म. त्यामध्ये कसं आपण वरचं एक्झाम्पल आहे ते रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म मध्ये लिहिले. x is to x belongs to n, 1 is less than x is less than 10. म्हणजे set E is the set of all x such that x is an natural number between 1 to 10 असं आहे. मग तसं सेट आहे. मग आपण असं घेतलेलं आहे. आता आपण नेक्स्ट टॉपिक घेऊया. पेज नंबर 1 वरती थोडेफार एक्झाम्पल्स दिलेले आहेत. त्यातलं एक डेज ऑफ वीक. हा सेट आहे. कोणी सांगू शकतं का हे सेट आहे का नाही? आहे ना? आहे. काय येईल या सेट मध्ये आतमध्ये? मंडे, ट्यूजडे, Name of the days in a week. हे झाले आपले डेज ऑफ वीक्स आले ह्यात. आता नेक्स्ट काय? मंथ्स इन इयर. आता नेक्स्ट बघू आपण मंथ्स इन इयर.
वरचं रफ केलं तर चालेल का? हो. आता टॉपिक हे सेकंड क्वेश्चन काय, मंथ्स इन अ इयर. आपल्याला डिसाइड करायचंय की तो सेट आहे का नाही. आपण त्याला बी सपोज करू, म्हणजे त्या सेटला बी नाव देऊ. आता त्यामध्ये काय येणार, तो सेट आहे का? सीझन Can you repeat the question? काय म्हणला सोहम? मी म्हटलं Hello? क्वेश्चन रिपीट करशील का? हा करतो ना. मंथ्स इन अ इयर हा सेट आहे का नाही? आहे. काय काय येईल या म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, जानेवारी, म्हणजे ते येईल डिसेंबर पर्यंत. डिसेंबर. आणि नेक्स्ट आहे 3 ब्रेव्ह चिल्ड्रन इन द क्लास. आता हा सेट आहे का सांगा बरं. नाहीये. कारण रिझन त्याला डिफाईन नाही करू शकत की हा मुलगा ब्रेव आहे की नाही. हो बरोबर, अगदी बरोबर. तर थर्ड हा सेट नाहीये, कारण की आपण कुठला मुलगा खराब आहे, चांगला आहे, काय आहे ते आपण सांगू शकत नाही. ते त्याच्यावर म्हणजे कन्फर्मली सांगू शकत नाही आपण कोणता मुलगा कसा आहे, काय आहे. तर नेक्स्ट आहे त्यातलं 4 फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स. कोणते फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स आहे का सेट? हो. सांगा बरं फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 7, 8, 9, 10. थँक्यू. हे झाले फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स. आता नेक्स्ट आहे स्ट्रॉंग फोर्स ऑफ महाराष्ट्र. हा आहे का कोणता? नाही. रिझन Same like third example. We can't explain. We can't explain. जर का तसं म्हणायचं झालं तर आपण म्हणू शकत नाही की महाराष्ट्रामध्ये हा फोर्ट स्ट्रॉंग आहे, तो फोर्ट स्ट्रॉंग आहे. म्हणजे मग तसं बघायचं म्हणलं तर आपल्याला बॉम्बस्फोट करूनच बघावं लागेल की कोणता फोर्ट स्ट्रॉंग आहे, काय आहे. तसं बघायचं झालं तर 6 आहे प्लेस प्लॅनेट्स इन अवर सोलर सिस्टीम. सेट आहे का हा? हो सेट आहे. आहे. सेट आहे. आहे. सेट आहे ना. मग प्लॅनेट सांगा बरं. Mercury, Venus, Earth, Mars, Jupiter, Saturn, Uranus, Neptune. Earth, Mars. त्यात म्हणजे प्लॅनेट्स येतील आपले डॅश 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 आपले सगळे प्लॅनेट्स येतील ह्यात. म्हणजे आपले जेवढे प्लॅनेट्स आहेत त्या ह्या ब्रॅकेट मध्ये येतील, म्हणजे मेंबर्स सगळे ह्यात येतील. कारण की हे म्हणजे त्याची संख्या ही आपल्याला माहित आहे कन्फर्म किती आहे. त्याच्यामुळे आपण ह्याला सेट म्हणू शकतो. फर्स्टला सेट म्हणू शकतो, सेकंडला म्हणू शकतो, पण थर्डला नाही म्हणू शकत कारण की ती कन्फर्म नाहीये संख्या. फोर्थला सुद्धा म्हणू शकतो. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स आपल्याला माहित आहेत. हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स आहेत. स्ट्रॉंग फोर्स ऑफ महाराष्ट्र तेही सांगू शकत नाही कारण की आपल्याला माहित नाही की कोणते फोर्स हे स्ट्रॉंग आहेत महाराष्ट्रातले. आणि प्लॅनेट्स ते तर आपण सांगू शकतो कारण की ते आपल्याला माहित आहेत कोणते, आपण सायन्स मध्ये बघितलेलं आहे. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला, नेक्स्ट पॉइंट सेट्स कसे लिहायचे. आता काही काही सेट्स ठरलेले आहेत. एकच मिनिट एवढं करतो. नॅचरल नंबर्सचा सेट हा नेहमी कॅपिटल एन ने दाखवायचा. 1, 2, 3 डॅश डॅश डॅश. हा कशात सेट आहे? इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर्स.
हा नॅचरल नंबर्सचा सेट आहे. हा दरवेळेस एननीच डिनोट करायचा, कारण की आणि नॅचरल नंबर्स इन्फानाइट आहेत, ते आपल्या म्हणजे आपण मोजू शकत नाही इतके आहेत. आय एम ऑडिबल टू ऑल ऑफ यू? हो. येस. नेक्स्ट आहे Yes. होल नंबर्स. होल नंबर्स मध्ये फक्त होल नंबर्स आणि नॅचरल नंबर्स मध्ये एकच डिफरन्स आहे. नॅचरल नंबर्स मध्ये 0 येत नाही, पण होल नंबर्स मध्ये 0 येतो. मग होल नंबर्स नेहमी डब्ल्यू ने डिनोट करायचा, तो एलिमेंट्सचा ग्रुप. मग 0 1 2 3 इन अप टू इन्फिनाइट आहेत. हा सेट आहे होल नंबर्सचा. होल नंबर हा झाला सेट होल नंबरचा. तसेच आपण आय हा सेट आहे इंटिजर्सचा. जर का आपल्याला इंटिजर्स दाखवायचे असतील तर आपण आय हे लेटर वापरून दाखवू शकतो त्याचा नेहमी. आणि क्यू इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर्स. रॅशनल नंबरचा सेट दाखवताना आपण क्यू ने डिनोट करायचा आणि रिअल नंबरचा हा आर ने डिनोट करायचा. आता आपण मेथड्स बघू परत एकदा. लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड. म्हणजे लिस्टिंग मेथड म्हणू शकतो किंवा रोस्टर मेथड. ही फर्स्ट मेथड झाली. आणि नेक्स्ट आहे रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. ते आपण बघितलेलं आहे. आता त्याच्यावर डिपेंड क्वेश्चन्स आहेत काही. आता पेज नंबर 3 वरती रूल मेथड म्हणजे दिलेला आहे रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. आणि पुढच्या कॉलम मध्ये म्हणजे वरती एक दिलेलं आहे इलस्ट्रेशन. इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स इच सेट इज रिटन इन बोथ द मेथड्स. म्हणजे एकच सेट आहे, तो दोन्ही मेथड मध्ये लिहिलेला आहे, सेट बिल्डर फॉर्म मध्ये आणि लिस्टिंग मेथड मध्ये. मग तसं आपण एक क्वेश्चन घेऊया. कोणता घ्यायचा तुम्ही सांगा, ह्यातला का प्रॅक्टिस सेट चालू करायचा? प्रॅक्टिस सेट. ओके, प्रॅक्टिस सेट चालू करू आपण. प्रॅक्टिस सेट 1.1 त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्म. आता आपल्याला रोस्टर फॉर्म मध्ये हे लिहायचे आहेत सेट्स. मग खाली आपल्याला काय दिलं आहे फर्स्ट त्यातलं सेट ऑफ इव्हन नंबर्स. कसा लिहायचं सेट ऑफ इव्हन नंबर्स? Even natural number. हा पण म्हणजे त्यात एलिमेंट्स कोणते कोणते येतील? 2, 4, 6, 8, 10. अप टू इन्फिनिटी येतील. फर्स्ट मधल्या फर्स्ट आन्सर त्याला आपण ए सपोज करू, ह्याला ब्रॅकेटला म्हणजे नाव देऊ आणि त्यात इव्हन नंबर्स येणार आहेत. मग 2, 4, 6 अप टू इन्फिनाइट येणार. म्हणजे हे सुद्धा हा असा सेट येईल हा ए फर्स्ट. सेकंड काय सेट ऑफ इव्हन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. आता याचा आन्सर काय असं सांगा बरं. सेट ऑफ प्राईम नंबर्स 2. 2. रिझन? Because all the other prime numbers are odd numbers and only 2 is a even prime number. हा, ओके, थँक्यू. बी मध्ये फक्त 2 येणार कारण की 2 हा फक्त इव्हन प्राईम नंबर आहे. आता निगेटिव्ह -2 -1 असं लिहिणार. कारण की -1 च्या पुढे 0
1 2 3 चालू होतात, त्याच्यामुळे डॉट डॉट -3 -2 -1 येणार निगेटिव्ह इंटिजर्स. कारण की निगेटिव्ह इंटिजर्स हे या साईडला असतात आणि पॉझिटिव्ह पलीकडच्या साईडला, म्हणजे तिकडून येताना निगेटिव्ह होत जातं आणि पलीकडे जाताना पॉझिटिव्ह, त्यामुळे तसं. आता फोर्थ क्वेश्चन आहे 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम, म्हणजे जे आपले संगीतातले जे मेन 7 सूर असतात ते माहिती आहेत का कुणाला? हो. सांग बरं. सा रे ग. सा रे ग म प ध नि सा. सा नाही येत रिपीट, प्रत्येक लेटरचे एकदाच येत आणि सा रिपीट होत नाही ह्यात. नंतर हा समजलाय का क्वेश्चन? कुणाला डाऊट आहे का? नो. नो. आता नेक्स्ट आहे राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट्स इन वर्ड्स. आता हा क्वेश्चन आहे, आपल्याला सिम्बॉलिक स्टेटमेंट आहे ते आपल्याला वर्ड मध्ये लिहायचं आहे. त्याच्या अगोदर मी एक गोष्ट सांगतो. एक सिम्बॉल आहे, हे ह्याला बिलॉंग्स म्हणतात. म्हणजे स्टार्टिंगला सिम्बॉल जर का ड्रॉ करायचं कसं माहित नसेल तर फर्स्ट सी काढायचा आणि त्याला मिडल साईडला ईला आपण कशी लाईन मारतो, ई किंवा एफ ला मिडल तशी लाईन मारायची. हे झालं, ह्याला म्हणायचं बिलॉंगचं साईन आहे. आणि दुसरंच आहे, यालाच अपोजिट म्हणायचं झालं तर असं आणि एक तिरपी रेष मारायची अशी. मग ह्याला म्हणायचं इज नॉट बिलॉंग, म्हणजे हे बिलॉंग्स टू चं साईन झालं आणि हे नॉट बिलॉंगचं. मग आपल्याला हे क्वेश्चन सोडवायला इझी जाईल. मग त्यातला क्वेश्चन नंबर 2 ला फर्स्ट आहे 4/3 बिलॉंग्स टू क्यू. आता हे लिहायचं कसं? तर ते सांगितलं 4/3 is belongs to Q. 4/3 is belongs to set Q. 4/3 is an element of the set Q. आपण दोनही मेथड्स ने लिहू शकतो. म्हणजे लिहायचं झालं तर 2-3 मेथड्स आहेत, त्यापैकी आपल्याला जी सोपी वाटेल त्या मेथड्स ने लिहायचं आपण. 4/3 is belongs to set Q. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे -2 सेकंड काय? -2 is not the element of set N. अगदी बरोबर. -2 is not belongs to n. n म्हणजे काय झालं? नॅचरल नंबर्स. हा -2 हा नॅचरल नंबर्सच्या ह्याच्यामध्ये येत नाही, कारण की नॅचरल नंबर्स हे 1 पासून पुढे असतात आणि ते पॉझिटिव्ह असतात. त्याच्यामुळे -2 is not belongs to set n असं लिहायचं. नंतर थर्ड आहे p is equal to in bracket p is to p is an odd number. आता हा क्वेश्चन बघा कसा लिहायचा. कुणाला माहिती कसा लिहायचा हा? हो. हो. सांगा बरं. P is a set of all p where p is an odd number. अगदी बरोबर. आता नेक्स्ट आपण यामध्ये कुणाला डाऊट आहे का? No. क्वेश्चन 3 कडे जायचं का मग आपण? हो. No, sir. We have time limit. हो सर, एकच मिनिट. एक क्वेश्चन घेतो लास्ट. राईट द फोर्थ Already. घेऊ आपण. तो 3 कुणाला पण येऊ शकतो. राईट एनी 2 सेट्स बाय लिस्टिंग मेथड अँड बाय रूल मेथड. त्यातला आपण तो कुणीही लिहू शकतो. म्हणजे ते एक टेक्स्टबुक मध्ये दिलेले आहेत तसे एक्झाम्पल्स. त्यातला फोर्थ घेऊ. त्यातला राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे ऑल मेथड्स ऑल मंथ्स इन द इंडियन सोलर इयर. म्हणजे आता ह्या क्वेश्चन मध्ये लिहित नाही, मी ओरली सांगतो. हा क्वेश्चन लिहिताना काय करायचं, जे आपलं म्हणजे त्याला नाव द्यायचं आणि एलिमेंट्स लिहिताना आपण काय करायचं, ब्रॅकेट मध्ये आपले जे मराठी महिने म्हणायचं झालं तर सौर वर्ष मराठी महिने लिहायचे. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ हे
सेकंड मध्ये लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट, या ठिकाणी कॅपिटल मध्ये लिहिले आहे, तर मग आपण एलिमेंट्स लिहिताना कॅपिटल लेटर्स मध्ये लिहायचे आणि प्रत्येक लेटर एकदाच लिहायचं. हा क्वेश्चन दाखवते. सेटला बी नाव दिलंय, मग इथं कॉम्प्लिमेंट शब्द आहे, COMPLEMENT. कॉम्प्लिमेंट. आता ह्यातलं फर्स्ट लेटर सी घ्यायचं, नंतर ओ घ्यायचं, नंतर एम, नंतर पी, नंतर एल, ई, नंतर एन, नंतर टी. आता ह्यामध्ये ई 2 टाइम आहे, पण नाही, आपण ई घेताना फक्त एकच टाइम घ्यायचं. अशा टाइपचे क्वेश्चन्स आहेत पुढचे, ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. समजलंय का सर्वांना? हो